तर आजचा आपला टॉपिक आहे व्ही सी बी. व्ही सी बी मीन्स व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. जसं की आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं की ए सी बी मीन्स एअर सर्किट ब्रेकर. एअर सर्किट ब्रेकरमध्ये काय बघितलं की सर्किट ब्रेकरची कॉन्टॅक्ट्स ओपन होत आहे नॉर्मल एअरमध्ये आणि आर्कची लेंथ वाढवली ती आणि नंतर लेंथ वाढवल्यानंतर ती आर्क स्प्लिटिंग केली ती, त्याच्यानंतर ती आर्क व्हॅनिश झाली होती. म्हणजे तिथं एअर हा मीडिया यूज केला होता. आता याच्यामध्ये बघा व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर म्हणजे काय, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तिथे एअर ॲब्सेंट राहणार आहे, एअर प्रेझेंट राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट असं सांगितलं होतं की जर एखादी फायर प्रोड्यूस व्हायची असेल तर तिथं ऑक्सिजनची गरज असते, पण याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. मग आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन येईल की जर ऑक्सिजनच नसलं तर फायर कशी प्रोड्यूस होईल, राईट? तर मग आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की सर्किट ब्रेकरचा टॉपिक लर्न करताना तुम्हाला 4 गोष्टी माहीत पाहिजे, त्या तुम्ही ॲज इट इज लिहायच्या. फॉर एक्झाम्पल इन ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मल कंडिशन कशाला म्हणतो आहे? व्हेनेवर एनी फॉल्ट टेक्स प्लेस इन द सिस्टीम दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ॲबनॉर्मल कंडिशन, राईट? ॲबनॉर्मल कंडिशन त्याला काय म्हणतो आहे आपण? ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये तुमचा करंट हा राईज होतो, राईट? त्या करंट राईजलाच आपण काय म्हणतो आहे की फॉल्टी करंट, राईट? दिस इज कॉल्ड ॲज अ फॉल्टी करंट. व्हेनेवर अ फॉल्टी करंट प्रेझेंट इन द सिस्टीम देन दॅट फॉल्ट सेन्स बाय द रिले. रिलेचं मेन फंक्शन असते की टू सेन्स द फॉल्ट अँड गिव्ह कमांड टू द सर्किट ब्रेकर अँड सर्किट ब्रेकर स्टार्ट देअर सेपरेटिंग द कॉन्टॅक्ट, राईट? इथपर्यंत हे सगळं कॉमन मेथड आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर लक्षात घ्या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये एक सील कन्स्ट्रक्शन आहे. या सील कन्स्ट्रक्शनमध्ये कुठल्याही प्रकारची हवा नाही. तो व्हॅक्यूम किती मेंटेन केला आहे? त्याचं टॉर हे युनिट आहे 10⁻⁷ हा एवढा व्हॅक्यूम आपण याच्यामध्ये मेंटेन केलेला आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट घ्या, याच्यामध्ये कुठल्याही सर्किट ब्रेकरमध्ये एक फिक्स कॉन्टॅक्ट राहणार आहे, एक मूविंग कॉन्टॅक्ट राहणार आहे. तर आपला हा फिक्स कॉन्टॅक्ट आहे, हा आपला मूविंग कॉन्टॅक्ट आहे, राईट? फिक्स कॉन्टॅक्ट, मूविंग कॉन्टॅक्ट. मग कन्स्ट्रक्शन एकदम सोपं झालं. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही हेच लिहिणार आहे, द व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर कंटेन वन फिक्स कॉन्टॅक्ट अँड अनदर इज मूविंग कॉन्टॅक्ट. एअर सर्किट ब्रेकरमध्ये तसंच तुम्हाला पाहिजे, इट कंटेन आर्सिंग कॉन्टॅक्ट अँड मूविंग कॉन्टॅक्ट म्हणजेच मेन कॉन्टॅक्ट म्हणा तुम्ही. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मूविंग कॉन्टॅक्ट आणि फिक्स कॉन्टॅक्ट. इन नॉर्मल कंडिशन काय म्हणतोय मी? इन नॉर्मल कंडिशन धीस कॉन्टॅक्ट्स आर क्लोज. म्हणजे इथं मी ही पोझिशन कोणती दाखवली? ओपनची. क्लोजमध्ये काय होणार आहे? हा फक्त वरती राहणार आहे. लक्षात येते? हा मूविंग कॉन्टॅक्ट खाली राहणार आहे, सॉरी हा मूविंग कॉन्टॅक्ट याला जोडलेला राहणार आहे. म्हणजे मी काढून दाखवतो चला, की सपोज हा इथे आणि हा कॉन्टॅक्ट जोडलेला आहे, राईट? सिम्प्लिसिटीसाठी. आता हा काय झालं? नॉर्मल कंडिशनला फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूविंग कॉन्टॅक्ट इन क्लोज पोझिशन, राईट? इन क्लोज पोझिशन व्हेनेवर अ फॉल्ट टेक्स प्लेस सर्किट ब्रेकर स्टार्ट देअर सेपरेटिंग द कॉन्टॅक्ट. आता मी काय करतोय, हा मूविंग कॉन्टॅक्ट आता वरती जाईल, वरती जातोय, राईट? वरती गेला तर याची पोझिशन अशी राहणार, राईट? हा वरती अपवर्ड गेला. आता याच्यात लक्षात घ्या हा वरती गेलेला आहे म्हणजे काय? हे दोन कॉन्टॅक्ट सेपरेट झाले. हे कॉन्टॅक्ट सेपरेट झाले म्हणजे ऑब्व्हियसली इथं काय होणार? तुमची आर्क प्रोड्यूस होणार आहे. आर्क प्रोड्यूस होती, पण आता याच्यात लक्षात घ्या आर्क प्रोड्यूस कशामुळे होते की कुठल्याही एक मेटलची कॅपॅसिटी असते. याच्यामध्ये काय होते? व्हेपरायझेशन ऑफ मेटल्स आयन्स. तुम्ही लक्षात घ्या, समजा लोखंड जरी म्हटलं त्याला जर एक सफिशियंट प्रमाणात जर हीट दिली तर तोही पकडतो, त्याचेही वेपर्स निघतात, राईट? तर याच्यामध्ये काय होतं? याचे मेटल वेपर्स आयन्स तयार होत आहे आणि त्याच्यामुळं आर्क प्रोड्यूस होते. आणि त्याचे मेटल वेपर आयन्स हे या सील्ड कन्स्ट्रक्शनला कुठल्याही प्रकारचं डॅमेज करू नये म्हणून आपण वेपर कंडेन्सिंग शील्ड ठेवलेलं आहे इथं, वेपर कंडेन्सिंग शील्ड, जेणेकरून तुमच्या या सील कन्स्ट्रक्शनला त्या वेपरचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट व्हायला नको. आता फॉल्टी कंडिशनमध्ये मूविंग कॉन्टॅक्ट वरती गेले, पण आता त्या मूविंग कॉन्टॅक्टची पोझिशन अप अँड डाऊन होणार आहे, राईट? अप अँड डाऊन होणार आहे तर सील कन्स्ट्रक्शन ब्रेक व्हायला नको. ती मुवमेंट जी आहे ती मधल्यामध्ये झाली पाहिजे, क्लोज ओपन. ती मधल्यामध्ये होण्यासाठी आपण काय केले? मेटॅलिक बिलोज दिले. हे बघा इथं हे कन्स्ट्रक्शन हे मधल्यामध्ये कॉम्प्रेस होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हा जो याचं कन्स्ट्रक्शन असे की पूर्ण एकदम मूव्ह होणार नाही, तो मधल्यामध्ये कॉम्प्रेस होणार आहे. मधल्यामध्ये म्हणजे स्टील कन्स्ट्रक्शनला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, लिकेजचा प्रॉब्लेम येणार नाही. ऑब्व्हियसली समजा व्ही सी बीमध्ये लिकेज झालं तर ऑब्व्हियसली एअर तिथं जाणार आणि आर्क प्रोड्यूस होणार. तर एवढं लक्षात घ्या की इथं हे मेटॅलिक बिलोज आहे, मेटॅलिक बिलोज मधल्यामध्ये कॉम्प्रेस करणार आहे. मधल्यामध्ये कॉम्प्रेस केलं तर मधल्यामध्ये ओपन आणि क्लोजची कॉन्टॅक्ट होणार आहे. हा तुमचा झाला
व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, याच्यामध्ये काही वेगळं काही नाही. तुम्हाला एवढाच डेटा समजला पाहिजे की काय होते नेमकं, की फॉल्ट झाला, सेन्स म्हणजे फॉल्ट झाला, रिलेने सेन्स केल्यानंतर सर्किट ब्रेकर स्टार्ट देअर सेपरेटिंग द कॉन्टॅक्ट. दिस इज व्हेरी सिम्पल टॉपिक ऑफ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. आता आपण 2 मीडियम स्टडी केले आत्तापर्यंत. पहिला एअर, नॉर्मल एअरमध्ये एअर सर्किट ब्रेकर ओपन केला. दुसरा मीडियम पाहिला व्हॅक्यूम, म्हणजे हवा नाही त्याच्यामध्ये, तो दुसरा मीडिया झाला. तिसरा आहे ऑइल सर्किट ब्रेकर, राईट. ऑइल सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकरला काय म्हणतो आपण, OCB, ऑइल सर्किट ब्रेकर. आता याचं एकदम सिम्पल आहे. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये काय, मी बाकीचं कन्स्ट्रक्शन नाही काढलं, कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्टमध्ये काय आहे लक्षात घ्या, हा फिक्स कॉन्टॅक्ट आणि खालचा मूविंग कॉन्टॅक्ट. आता याच्यात ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे, कमांड भेटली सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट्स ओपन होईल. ऑब्वियसली सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट्स ओपन झाले. आता आपला हा मूविंग कॉन्टॅक्ट आहे, राईट, हा खाली डाऊनला गेला, राईट. आता हा कॉन्टॅक्ट, हा फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूविंग कॉन्टॅक्टमध्ये सेपरेशन जेव्हा होतं तर ऑब्वियसली ते काय होणार आहे, आर्क प्रोड्यूस होणार आहे, बरोबर. आता आर्क प्रोड्यूस होते. आपला मेन पर्पज काय आहे, टू क्वेंच द आर्क, टू कूल द आर्क, टू व्हॅनिश द आर्क. म्हणजे काय, सर्किट ब्रेकरचे कुठलेही कॉन्टॅक्ट जेव्हा ओपन होत आहे त्याच्यामध्ये जी आर्क प्रोड्यूस होती ती आपल्याला विझवायची. सोप्या भाषेत काय करायची आहे, विझवायची. त्याला टेक्निकल वर्डमध्ये काय म्हणतोय, टू व्हॅनिश द आर्क, टू व्हॅनिश द आर्क. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस झाली, पण लक्षात घ्या याच्यामध्ये काय होतं आहे की ती हीट जी आहे ती तुमच्या ऑइलला भेटते. ऑइलला भेटल्यामुळं काय होतं, ऑइल हीट होतं. ऑइल हीट झाल्यामुळं त्याचं डिकम्पोजिशन बी होते. ड्युरिंग डिकम्पोजिशन याच्यामध्ये हायड्रोजन गॅस रिलीज होतो. जसं आपण पाणी तापवलं, उकळतो, बरोबर ना, मग ते बबल्सवर जातात. याच्यात काय होतं आहे, हे ऑइल हीट झालं, डिकम्पोज झालं, तर याच्यातून हायड्रोजन गॅस रिलीज होते. तर मी एक सिम्पल वेसाठी काय करतो, याच्यात हायड्रोजन गॅसचा बबल तयार झाला. हायड्रोजन गॅस बबल, राईट. हायड्रोजन गॅस बबल तयार झाला. तो बबल्स वरती जातो निघून, ऑब्वियसली लायटर वेट असल्यामुळं. तर हायड्रोजन गॅस बबल हा कंडक्टिव्ह असल्यामुळं काय होते, तर ऑब्वियसली जी काय आर्क आहे त्याची हीट हा घेतोय आणि सरकताना त्याची लेंथही वाढवते आणि आर्क काय होते, क्वेंच होते. दिस इज व्हेरी सिम्पल कन्स्ट्रक्शन ऑफ ऑइल सर्किट ब्रेकर. आपण आता ऑइल सर्किट ब्रेकर बघितलं तर, बरोबर. त्या ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये टाईप आहे प्लेन ऑइल सर्किट ब्रेकर. काय म्हणतोय आम्ही, प्लेन ऑइल सर्किट ब्रेकर. आता प्लेन याच्यामध्ये लक्षात घ्या, मी परत तेच सांगतोय तुम्हाला की आपले पहिले सुरुवातीचे 4 वाक्य फिक्स आहे. ॲबनॉर्मल कंडिशन होणार आहे सिस्टीममध्ये. ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा फॉल्ट झालेला असेल. ॲबनॉर्मल कंडिशनची परत एकदा डेफिनेशन सांगून देतो. ॲबनॉर्मल कंडिशन कशाला म्हणू, इन वर्किंग कंडिशन द इलेक्ट्रिकल पॅरामीटर लाईक व्होल्टेज, करंट अँड फ्रिक्वेन्सी. फेज डिस्प्लेसमेंट बी असतं, पण समजण्यासाठी शॉर्टकटमध्ये लक्षात घ्या. इन वर्किंग कंडिशन द व्होल्टेज, करंट अँड फ्रिक्वेन्सी आर कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल कंडिशन. आता दुसरी कंडिशन बघू, ॲबनॉर्मल कंडिशन. इन वर्किंग कंडिशन व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी, एनी वन पॅरामीटर चेंजेस और ऑल पॅरामीटर चेंजेस, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मल कंडिशन इज नथिंग बट अ फॉल्टी कंडिशन. आता फॉल्टी कंडिशन झाल्यावर ऑब्वियसली फॉल्टी कंडिशन सेन्स करायचं काम कोणाचं आहे, रिलेचं आहे. मग रिलेचं काम काय, पुढं रिले सेन्स द फॉल्ट अँड गिव्ह कमांड टू द सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर स्टार्ट द सेपरेटिंग द कॉन्टॅक्ट. आता सर्किट ब्रेकर, आता इथं ऑइल सर्किट ब्रेकर आहे, आपला मीडिया चेंज केला. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये लक्षात घ्या, ऑब्वियसली इथेच कन्स्ट्रक्शनमध्ये काय होणार आहे, फिक्स कॉन्टॅक्ट, मूविंग कॉन्टॅक्ट, राईट. फिक्स कॉन्टॅक्ट, मूविंग कॉन्टॅक्ट इथंच राहणार आहे. फिक्स कॉन्टॅक्ट काय होणार आहे, हा त्याच जागेवर राहणार आहे. मूविंग कॉन्टॅक्ट आता इथं सपोज हे काय राहणार, हे थोडी वरती राहील म्हणजे मी ते डायग्राम काढतो, जोडून घेतो डायरेक्ट. हा ही काय कोणती झाली, क्लोज पोझिशन, राईट. दिस इज क्लोज पोझिशन. फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूविंग कॉन्टॅक्टची क्लोज पोझिशन झाली. म्हणजे कोणती कंडिशन झाली, नॉर्मल कंडिशनमध्ये तुमचा सर्किट ब्रेकर वर्क होतोय, कुठल्याही प्रकारचा फॉल्ट झालेला नाही, कुठल्याही प्रकारची ॲबनॉर्मल कंडिशन नाही. पण व्हेनेवर फॉल्टी कंडिशन टेक्स प्लेस इन द सिस्टीम, सर्किट ब्रेकर स्टार्ट देअर सेपरेटिंग द कॉन्टॅक्ट. आता इथं बघा, आपला हा रॉड आहे, मूविंग रॉड काय करणार आहे, याला पुश करणार आहे खाली, राईट. याला पुश केलं खाली तर हा खाली जाणार. इथं मी आता काय करतो, याची मुवमेंट बदलतो, म्हणजे सर्किट ब्रेकरची कॉन्टॅक्ट काय झाली, इथं ओपन झाली, राईट. सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट काय झाले, ओपन झाले. सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन झाले. आर्क जी प्रोड्यूस होईल ते इथं सगळं हा ऑइल फील्ड आहे, लक्षात घ्या. सगळीकडे काय आहे, ऑइल आहे.
ऑइलमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेच की बुवा हीट वाढणार आहे, ऑइलचं डिकम्पोजिशन होणार आहे, हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे, इथं एअर आहे, एअरच्या प्रेशरमुळे याला एअर कशन म्हणतो आहे, तर ते बऱ्यापैकी सेपरेस होऊन जाते आणि आर्कची लेंथही वाढली जाते, ती क्वेंचही केली जाते या प्लेन ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये. पण आता याच्यात लक्षात घ्या की प्लेन ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये काय प्रॉब्लेम येतो आहे की पूर्ण कंटेनरमध्ये तुमचं ऑइल आहे आणि जे काही डिकम्पोज होतं आहे ऑइल, हायड्रोजन गॅस रिलीज होते, डिकम्पोज झालेलं ऑइल ते या पूर्ण टँकमध्ये मिक्स होते, कळते. म्हणजे तुम्हाला जर ऑइल बदलायची वेळ आली तर पूर्ण टँकची ऑइल बदलावं लागते, कळतं आहे ना. म्हणजे पूर्ण ऑइल बदलण्याऐवजी जर आपण कन्स्ट्रक्शन चेंज केलं थोडं, राईट, जर कन्स्ट्रक्शन चेंज केलं, फक्त जिथं आर्क प्रोड्यूस होती, जिथं क्वेंच केली जाईल तो पार्ट वेगळा केला आणि ऑपरेटिंग मेकॅनिझमचा पार्ट जर वेगळा केला, तर ऑपरेटिंग मेकॅनिझमचं जे पार्टचं ऑइल आहे त्याचा संबंध हा जिथं क्वेंच होणार आहे आर्क त्याच्याशी येणार नसेल तर ते ऑइल जास्त वेळ चालणार आहे आणि जिथं आर्क क्वेंच होतील तर तेवढंच चेंज करायची वेळ येईल. पण प्लेन ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये होल ऑइल तुम्हाला चेकही करावं लागते, बंदही करावं लागते. ही टँक आपण प्रॉपरली अर्थ केलेली आहे, याच्यामध्ये पूर्णपणे ऑइल आहे, जे काय आर्क प्रोड्यूस होईल ती ऑइलमध्येच होणार आहे आणि ते ऑइलच त्या आर्कची लेंथही वाढवणार आहे आणि क्वेंचही करणार आहे, कूलही करणार आहे त्या प्रोड्यूस झालेल्या आर्कला. आर्क तुमची इथं प्रोड्यूस होती, लक्षात येते सगळ्यांच्या फिक्स कॉन्टॅक्ट आणि मुव्हिंग कॉन्टॅक्टमध्ये. ते जेव्हा ओपन होतील तेव्हा तुमची आर्क प्रोड्यूसही होईल आणि क्वेंचही केली जाईल. हा तुमचा प्लेन ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये. पण याचा तुम्हाला ड्रॉबॅक सांगितलं की पूर्ण ऑइल तुमचं ते हळूहळू डिकम्पोज होते, मिक्स होते. चांगलं ऑइल खराब ऑइल हे चांगल्या ऑइलमध्ये मिक्स होते. तर आपल्याला काय करायचं की मिनिमम यूजमध्ये आपल्याला सर्किट ब्रेकर तयार करायचं. तर याचा पुढचा पार्ट कोणता घेतो आहे आपण की MOCB, पुढचं व्हर्जन आहे MOCB. MOCB म्हणजे काय, मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर. याच्यामध्ये बल्क ऑइल लागत होतं आणि बल्क ऑइल रिप्लेस करावं लागते. ते मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये काय करतो आहे मी, काय करतो समजण्यासाठी मी पूर्ण डायग्राम नाही काढत, त्याचं मेन पार्टचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला ड्रॉ करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्लेन ऑइल आणि MOCBमध्ये काय फरक आहे. तर आपण आता बघू MOCB. आता जसं की आपण बघितलं होतं की प्लेन ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये सगळं ऑइल मिक्स राहायचं. हा आपला आहे MOCB, मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर. आता ही ॲक्च्युली मी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, तर ती डायग्राम कम्पेअर करा. ही एक सिम्पल व्हर्जनची डायग्राम काढली, एकदम ढोबळ डायग्राम आहे समजण्यासाठी फक्त नक्की काय होणार आहे, राईट. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं की हे ऑब्वियसली ऑइल फील्ड राहणार आहे. मग आता मी तर ऑइल काढतो, राईट, हे तुमचं इथं ऑइल. पण आता लक्षात घ्या ऑइल काढताना काय केलं मी, ते समजण्यासाठी ही ते एक रेष मारली. म्हणजे याला मी काय म्हणतो, इकडच्या याला लोअर चेंबर, हे लोअर चेंबरवरचं अप्पर चेंबरमध्ये तुमचं ऑइल राहणार आहे. म्हणजे हा मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर नाव दिलं आहे आपण, काय दिलं आहे ते बी कळेल तुम्हाला. हा धिस पार्ट इज अ लोअर चेंबर, अप्पर पार्ट इज म्हणजे हा एक अप्पर चेंबर, लोअर चेंबर, लक्षात येतं आहे. पण आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेटिंग मेकॅनिझममध्ये कसं केलं आहे, ऑपरेटिंग मेकॅनिझम तुमचं इथं राहणार आहे, राईट. ऑपरेटिंग मेकॅनिझम म्हणजे काय, तो जो मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे त्याला अप अँड डाऊन करायचं काम करतो आहे. आता हा अप अँड डाऊन केव्हा होणार आहे, जेव्हा याला सिग्नल भेटणार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, हा लोअर चेंबर आणि हा अप्पर चेंबर, याच्यात फरक काय, अप्पर चेंबरचं ऑइल लोअर चेंबरमध्ये मिक्स होणार नाही. अप्पर चेंबरचं ऑइल वरतीच राहील, लोअर चेंबरचं ऑइल खालीच राहील, दोघांमध्ये मिक्सिंग होणार नाही. तर ऑब्वियसली हे मुव्हिंग इथं होणार आहे, ह्या ऑइलचा आणि ह्या ऑइलचा संबंध येणार नाही. आता नॉर्मल कंडिशनला मी पुन्हा एकदा सांगतो, नॉर्मल कंडिशनला हे कॉन्टॅक्ट्स काय राहतील, क्लोज पोझिशन राहील. हा फिक्स कॉन्टॅक्ट, दिस इज मुव्हिंग कॉन्टॅक्ट. आणि हे जे शिल्ड लावले आपण याच्यामध्ये काय होते, तुमची आर्क प्रोड्यूस होणार आहे, राईट. याच्यामध्ये काय होते, तुमची आर्क प्रोड्यूस होते. कमांड आली तर ऑब्वियसली ऑपरेटिंग मेकॅनिझम काय करणार आहे, हा रॉड खाली ओढणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. म्हणजे कमांड आली आपल्याला की सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन करायचे. मग सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन करायचे असेल तर ऑपरेटिंग मेकॅनिझम ह्या मुव्हिंग कॉन्टॅक्टला खाली ओढणार तो ऑब्वियसली. आता हा काय झाला, खाली आला, राईट. म्हणजे काय झालं, हे दोन कॉन्टॅक्ट सेपरेट होते, तिथे आर्क प्रोड्यूस होणार आहे, एवढाच चेंबर, राईट. इथं आर्किंग चेंबर म्हणतो याला, राईट. इकडं मग सपोर्टिंग चेंबर राहील, इथं इन्सुलेटर राहील. ते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत आहे. पण मेन काय होते ते तुम्हाला सांगतोय.
तर हे कॉन्टॅक्ट जेव्हा ओपन होतं आहे तो ऑब्वियसली व्हेनेवर सर्किट ब्रेकर स्टार्ट देअर सेपरेटिंग द कॉन्टॅक्ट द आर्क स्ट्रक बिटवीन द कॉन्टॅक्ट. स्ट्रक बिटवीन द कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तिथं आर्क प्रोड्यूस होणार आहे. आर्क म्हणजेच काय, आपण तो छोटा जाळ म्हणतो आणि तो विझवण्यासाठी तिथं ऑइल वापरलेलं आहे. ऑइलचं काम काय आहे, टू क्वेंच द आर्क, टू सेपरेट द आर्क. याच्यामध्ये काय होईल, आर्क प्रोड्यूस होणार आणि ती व्हॅनिशही होणार आणि इथलं जे ऑइल आहे, इथलं जे ऑइल आहे तेच डिकम्पोज होणार आणि इथं हायड्रोजन गॅस रिलीज होणार. त्याच्या हायड्रोजन गॅस रिलीज व्हायला बी ड्रेन वॉल दिलेला आहे याच्यामध्ये, की तो रिलीज होण्यासाठी बी आपण प्रोव्हिजन त्या सर्किट ब्रेकरमध्ये दिलेली असते. माझा तुम्हाला डायग्राम बघताना विचित्र वाटेल, पण काहीच नाही त्याच्यामध्ये, एकदम सोपं आहे. काय याला ऑपरेटिंग मेकॅनिझमने मूविंग कॉन्टॅक्ट खाली जाणार, आर्क प्रोड्यूस होणार, स्पेशल चेंबर केलं आहे आर्क व्हॅनिश करायला, त्याला आपण अप्पर चेंबर म्हणू सोप्या भाषेत. खालच्या चेंबरला काय म्हणू आपण, लोअर चेंबर म्हणू. आता लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण कोणते, परत एकदा सांगतोय, सर्किट ब्रेकर कोणते कोणते बघितले, की एअर बघितला. एअरमध्ये बी हेच होते. काय, एअर सर्किट ब्रेकरमध्ये काय झालं, कॉन्टॅक्ट सेपरेटच होत आहे. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये बी काय होतं आहे, कॉन्टॅक्ट सेपरेटच होत आहे. आणि ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये बी काय होतं आहे, कॉन्टॅक्ट सेपरेटच होत आहे. म्हणजे एकदम जर सर्किट ब्रेकरचा स्टडी केला, सर्किट ब्रेकरमध्ये काय होतं आहे लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शनल पार्ट वेगळा आहे, मीडिया वेगळा आहे, पण एम तेच आहे. आणि अकॉर्डिंग टू रेटिंग ते सर्किट ब्रेकरचे क्लासिफिकेशन झालेले आहे. किती केवीपर्यंत कोणता सर्किट ब्रेकर यूज करायचा त्याच्यानुसार आपलं हे क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे आता ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये फक्त पुढचा पार्ट आला की मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर. मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये 2 चेंबर टाकले, एक अप्पर चेंबर, लोअर चेंबर. अप्पर चेंबरचं ऑइल हे लोअर चेंबरमध्ये जाणार नाही, लोअर चेंबरचं अप्पर चेंबरमध्ये जाणार नाही. आणि क्रायटेरिया तोच, व्हेनेवर अ फॉल्ट टेक्स प्लेस इन द सिस्टीम, करंट गेट increases, right? Current get increases. Current means faulty current get increases. That current sensed by the relay. And relay give command to the circuit breaker, right? Sequence लक्षात घ्या. Relay give command to the circuit breaker. Then circuit breaker start there separating the contact. Whenever circuit breaker start there separating the contact, arc is struck between the contact. राईट, तिथून पुढं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे आपलं फक्त. मग इथं ऑइल आहोत, मग देन ऑइल क्वेंचेस द आर्क. कळलं सगळ्यांना? हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. सर्किट ब्रेकरचं सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे, वर्किंग जवळपास सेमच आहे. तर हा पार्ट आपला आहे MOCB, मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर. पुढचा आपण टॉपिक बघू SF6 सर्किट ब्रेकर, सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट ब्रेकर.